Students, the important questions I'm going to explain. The question which is not in the exercise, this one the extra question. Listen. Explain with the example the effect of atmospheric refraction on a small scale. Explain the example of effect of refraction on a small scale. म्हणजे बघा ना, छोट्या प्रमाणामध्ये रिफ्रॅक्शन कसं होतं याचं एक तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं आहे. लाईट रिफ्रॅक्शनचं एक सिंपल असं एक्झाम्पल द्यायचं आहे. लाईट रिफ्रॅक्शनचं इझी असं एक्झाम्पल. कशा प्रकारे एक्झाम्पल दिले बघा, तुझ्यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो बघा. बरं, जर आपल्याकडे फेस्टिवलला किंवा आपण होळी फेस्टिवल जेव्हा सेलिब्रेट करतो, होळीमध्ये काय करतात, एक जाळ केला जातो, गोवऱ्या लाकडं जाळली जातात आणि लोक त्या जाळ जो आहे, जे आग आहे, फायर आहे, त्याची पूजा करतात, प्रे वगैरे केला जातात. ओके, पण तुम्ही कधी ऑब्झर्व केलं का, ही जी आग पेटलेली आहे, आपण एका साईडला उभे आहोत, मध्ये आग आहे आणि त्या साईडला काही लोक उभे आहेत. आपण जर इथून या साईडने जर पलीकडच्या लोकांना पाहिलं, मध्ये आग पेटलेली आहे, त्याचे धूर जो आहे, धुराचा लोट जो आहे तो वर येतो आहे, आगीच्या ज्वाला ज्या आहेत, फायर वेव्ह जे आहे त्या वर येत आहेत, गरम हवा वर आहे आणि आपण पलीकडे पाहतोय. तर तुमच्या लक्षात येईल, या साईडला समजा आपण असं म्हणूया, इथे एक व्यक्ती उभी आहे आणि या साईडला काही लोक अशी उभी आहेत, या साईडला अशी उभी आहे. आपण इथून समजा या डायरेक्शन मध्ये पाहिलं, आगीच्या पलीकडे पाहिलं, तर तुमच्या लक्षात येईल पाहणं, ही जी लोक आहेत आपल्या स्ट्रेट नाही दिसणार, अशी काय होणार, शिवरिंग अशी यांच्या इमेज जे आहेत ना, चित्र अशा हलल्यासारखे दिसतात तुम्हाला. अगदी स्ट्रेट सरळ नाही दिसणार तुम्हाला, अशी मूव्ह झाल्यासारखी दिसणार. ऑब्झर्व करू शकता तुम्ही, कधी पण एनी टाइम ऑब्झर्व करू शकता तुम्ही. जिथे मोठा जाळ पेटलेला आहे ना, होळीच पाहिजे असं काही नाही, जिथे मोठा जाळ झालेला, आग पेटलेली, तुम्ही पलीकडे पाहताय, जर तुम्ही इथून पलीकडे पाहिलं तर तुम्हाला तिकडची लोक अशी मूव्ह होता दिसत, किंवा इकडच्यानी जर तुम्हाला पाहिलं तर तुमची सुद्धा आकृती आहे अशी मूव्ह झाल्यासारखी, शिवरिंग अशी हल्ल्यासारखी वाटणार. मग असं का होतं माहितीये का, याला पण कारण आहे ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. कारण कसं होतं बघा, जेव्हा आपण होळी पेटवतो, इथे बघा लाकडं पेटलेली आहे, त्यामुळे इथली जी एअर आहे ती कशी आहे, हॉट एअर आहे. आणि हॉट एअर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ हॉट एअर इज लेस दॅन कूल एअर. वरचा पोर्शन आहे ना, थोडासा वर गेला वरच्या भागात, तर वरची थोडीशी हवा कशी असते, कूल असणार. पण इथली मात्र याच्या जवळची जी एअर आहे ना, ती कशी असते, हॉट असते. आणि त्याचमुळे रिफ्रॅक्शन इंडेक्स बनून चेंज झाल्यामुळेच आपल्याला यांची इमेज किंवा यांचं जे चित्र आहे, पिक्चर आहे ना, आपल्या असं मूव्ह झाल्यासारखं दिसतं. आपण म्हणतो चंद्र समजा आपण उभं करूया, त्या साईडला दोन लोक आहेत, आपण इथे त्यांना पाहतोय. आता मात्र काय होतं, मूव्ह होत नाही, कारण मध्ये जे ऍटमॉस्फिअर आहे, जे एअर आहे सेम आहे. पण जेव्हा आग पेटते, आग पेटल्यानंतर त्याच्या वेव्हज आणि हॉट एअर जी वर येते ना, त्यामुळे काय होतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलतो आणि त्यामुळे आपल्याला यांची जे चित्र आहे ते मूव्ह झाल्यासारखं दिसतं. हेच एक्झाम्पल आपल्या आन्सर फॉर्म मध्ये बघायचे. ऐका, क्वेश्चन आठवतं तुम्हाला काय सांगितलं होतं, एक्सप्लेन द एक्झाम्पल द इफेक्ट ऑफ ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन ऑन अ स्मॉल स्केल. छोट्या प्रमाणामध्ये तुम्हाला लाईटचं रिफ्रॅक्शन कसं होतं याचं एक एक्झाम्पल द्यायचं होतं. ओके, ऐका. ऍट द टाइम ऑफ होली ऑब्जेक्ट बियॉइंड अँड अबोव द होली फायर appears to be shaking. शेकिंग म्हणजे असे हल्ल्यासारखं वाटतं. होलीच्या टाइम मध्ये होलीची जी फायर आहे त्याच्या पलीकडच्या वस्तू, ऑब्जेक्ट तुम्हाला अशी मूव्ह झाल्यासारखी दिसते. सेकंड पॉइंट, द एअर जस्ट अबोव द फायर बिकम्स हॉटर दॅन द एअर फर्दर. द एअर जस्ट अबोव द फायर इज हॉटर दॅन द फायर ऍट अ अप्पर स्टेज. वरच्या स्टेज पेक्षा इथली जी हवा आहे, एअर आहे, ती काय झाली, हॉट एअर झाली. पुढे बघा, द हॉट एअर इज लाइटर. हॉट एअर जी असते ना, ती लाइटर असते, म्हणजे त्याला कुठलं मीडियम म्हणणार, रेअरर मीडियम असणार. बघा, हॉट एअर ही बाजू लाइटर असते
आणि जी कूल एअर असते ना ती डेन्सर असते. म्हणून काय सांगितलं, हॉट एअर इज लाइटर मीन्स रेअरर दॅन द कूल एअर विच इज डेन्सर अबोव इट. थर्ड पॉइंट, हेन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ हॉट एअर इज लेस दॅन द कूल एअर. म्हणजे बघा, गरम हवेतील जो अपवर्तनांक आहे तो थंड हवेपेक्षा कसा असतो, कमी असतो आणि त्याचा इफेक्ट होतो बघा. ऍज द फिजिकल कंडिशन ऑफ एअर आर नॉट स्टेशनरी. म्हणजे फिजिकल कंडिशन जी एअरची ती स्टेशनरी नाहीये. बघा, जेव्हा मोठी आग जी पेटते त्याची वेव्ह जेव्हा मोठी येते कधी छोटी येते, असं बघा काय होतं, स्टेशनरी नाहीये, अस्थिर आहे. आणि त्याचा इफेक्ट बघा, अपरंट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट चेंज ड्यू टू ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इथली भावना याची पोझिशन आहे ना चेंज झाल्यासारखं वाटते. याला कारण काय होतं बघा, कधी आग मोठी पेटते, कधी बारीक आहे, कधी एकदम मोठ्याच्या मोठा धूर जास्त होतोय. याचाच इफेक्ट झाल्यामुळे बाण आपल्याला काय होणार, अशी इमेज दिसणार. एक सिंपल असं एक्झाम्पल आहे. कशाचं एक्झाम्पल आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऑन अ स्मॉल स्केल, छोट्या प्रमाणामध्ये होणार एक स्केल. आता तसं एक बाण मिरेज नावावर एक शॉर्ट नोट तुम्हाला, मिरेज. आता मिरेज म्हणजे नेमकं काय सांगतो, वाळवंटामध्ये किंवा डेझर्ट मध्ये आपण गेलेलो आहोत. आता तुम्हाला माहितीये डेझर्ट म्हणजे अगदी हॉट ऍटमॉस्फिअर आहे. टेम्परेचर इज मोर दॅन 45 डिग्री अँड द सॅन्ड इन ऑल ओव्हर द डेझर्ट इट्स सो हॉट. पूर्ण वाळवंटामध्ये वाळू आहे एकदम गरम झालेली. मग त्यामुळे काय होतं बघा, हा का ही जमीन आहे किंवा याच्या इथे सगळीकडे वाळू स्प्रेड झालेली आहे. आपण इथे उभे आहोत. काय होतं बघा, इथे एक समजा एक झाड आहे, एक ऑब्जेक्ट आहे असं आपण इमॅजिन करूया की एक ऑब्जेक्ट आहे. ऐका व्यवस्थित काय सांगतो मी, ऑब्जेक्ट करून येणारे जे रेज आहेत ना ते बेंड होऊन येतात. याला कारण कोणतं माहिती का, इथे बघा, इथे सँड म्हणजे वाळू आहे. वाळू गरम झाल्यामुळे तिथली सँड बाणू हॉट झाल्यामुळे तिथली एअर पण बाणू काय होते, एकदम हॉट बनते. म्हणजे इथली एअर जी आहे ना ह्या भागातली कशी एअर आहे, समजा हॉट एअर आहे, गरम एअर आहे. मग ऐका, इथून येणारे जे रेज आहे ते बाणू बेंड होऊन येतात, इथे थोडेसे रिफ्लेक्ट होतात आणि आपल्या डोळ्यापर्यंत इथेपर्यंत आपल्याला दिसतात. पण जर आपण इथे बघितलं तर आपल्याला असा भास होतो, प्रत्यक्षात म्हणजे आपल्याला अशा प्रकारे वाटतं, फिलिंग होतं की हे जे लाईट इथून नाही आलेले आपल्याला असे दिसतात की हे बाणू इथून आल्यासारखं काय होतं, भास होतो. असं आल्यासारखे आपल्याला काय होतात, वाटतात. रिअल मध्ये आले इथून, पण हे बेंड होऊन आपल्या डोळ्यापर्यंत आले. पण आपल्याला असं वाटतं की त्याची ऍपरंट पोझिशन, आभासी खोटी इमेज आहे ना बाणू इथे असल्यासारखं वाटतं. म्हणजे ऑब्जेक्ट इथे आहे, पण तुम्हाला इथून पाहिल्यानंतर असं वाटणार की इमेज इथे आहे. म्हणजे कुठे आहे, बिलो द सरफेस ऑफ द सॉइल. म्हणजे या जमिनीच्या कुठे आहे, खाली असल्यासारखं भास होणार. यालाच म्हणतात मिरेज. कळलं का, मिरेज म्हणजे नेमकं लक्षात घ्या, तुम्हाला हे समजणं खूप गरजेचं आहे. नेमकं मिरेज म्हणजे कारण शक्यतो कुठे होतं, जिथे हॉट एअर आहे, खूप एकदम वाळवंटी भाग आहे, डेझर्ट पार्ट आहे, त्या ठिकाणी जसं होतं बघा. ही ऑब्जेक्ट आहे, याच्यापासून येणारे रेज जे आहे ते इथे आपल्या डोळ्यापर्यंत आले, ते बेंड होऊन आले. पण आपल्याला असं भास होणार की हे जे रेज आहे ते इथून नाही आले, आपल्याला इथून आल्यासारखे भास होणार, या ठिकाणी आल्यासारखे आपल्याला वाटणार. म्हणजेच ऑब्जेक्ट इथे आहे पण तुम्हाला असं वाटणार त्याची ऍपरंट पोझिशन, ऍपरंट म्हणजे इमेज, खोटी इमेज तुम्हाला इथे असल्यासारखी दिसणार. म्हणजे मला सांगा, हा पोर्शन तर कुठे आहे, जमिनीच्या खाली असल्यासारखं वाटणार. म्हणजे मिरर सारखं बाण तुम्हाला वाटणार. जणू काही हा मिरर आहे, मिरर मधली इमेज वाटते बघा. म्हणून याला काय म्हणतात, मिरेज असं म्हणतात. बघूया शॉर्ट नोट सांगतो बघा. क्वेश्चन बघा, राईट अ शॉर्ट नोट ऑन फॉर्मेशन ऑफ मिरेज. ऐकताय, इन समर द एअर नियर द हॉट रोड or desert surface has very high temperature and hence it becomes lighter than the cool air above it. In the summer period, the air is very hot. See,
द एअर ऍट द सरफेस, जमिनीच्या जवळ असणारी एअर खूप हॉट होणार, कारण हा पोर्शन गरम होतोय ना, त्यामुळे एकदम हॉट एअर होते. दॅन द अबो एअर, वरची एअर आहे ना बघा, सध्या बघा ना, ही वाळू आहे, इथलं टेम्परेचर आणि खाली असणारे टेम्परेचर जास्त असणार, वर असणारे टेम्परेचर नाही एवढं, याच्यापेक्षा कसं असणार, कमी येतं. तुम्ही कधी ऑब्झर्व केलं का कधी? आपण समजा एक 40 फ्लोर एक बिल्डिंग आहे, 40 मजली इमारत आहे, आपण समजा 3rd फ्लोअरवर आहोत, 20th फ्लोअरवर आहोत आणि 40 नंबरच्या फ्लोअरवर उभे राहिले. तुम्हाला ना बघा खाली थोडंसं गरम वाटेल, 20 नंबरच्या फ्लोअरवर थोडंसं कूल वाटणार, अजून वर गेला थोडंसं कूल वाटणार तुम्हाला, कारण इथे काय झालं, हॉट नाही. जमीन जेवढा लवकर तापणार ना, तेवढी खालची एअर जास्त तापते, वरची एअर बघा, वर थोडीशी गार हवा वाटते. कधी ते ऑब्झर्व करून बघितलं तुमच्या लक्षात येईल. तसं इथे काय होतं बघा, डेझर्ट एरियामध्ये समरमध्ये टेम्परेचर जास्त असल्यामुळे द एअर ऍट द सरफेस इज व्हेरी हॉट दॅन द एअर अबो इट, वरच्या भागापेक्षा पृष्ठभागापाशी असणारी एअर जी आहे ती खूप गरम होते. फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट आहे का, ऍज द डेन्सिटी ऑफ एअर गोज ऑन डिक्रीजिंग विन इन्क्रीजिंग द हाईट, जसजशी हाईट वाढत जाणार ना, हाईट जशी वाढत जाणार, जसं वर आपण गेलो की जी एअरची डेन्सिटी आहे ना कमी होत जाते. आणि तुम्हाला एअर हळूहळू काय होत जाते, कमी होत जाते ना, म्हणजे एअरची डेन्सिटी जशी कमी होत जाते, इकडे बघा, अबोव द सरफेस द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर इन्क्रीजेस. त्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बांधून पण काय होतो, वाढत जातो. जेव्हा आपण कुठे जातो, वर जातो, तसा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बांधून काय होत जाणार, इन्क्रीज होणार. काय होतं, इन्क्रीज काय झालं बघा, वर घेत गेलो तर वरची एअर कशी आहे, कूल आहे. मी ते सेंटेन्स काय दिला होता, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ हॉट एअर इज लेस दॅन कूल एअर. आता मला सांगा, इथे हॉट एअर आहे, वरची कूल एअर आहे, म्हणजे इथे असणारा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे, आणि जसं कूल एअर मध्ये जाणार ना, तसा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होत जाणार, इन्क्रीज होत जाणार. कन्फ्युज करू नका, लक्षात घ्या. जसं आपण सरफेस पासून हाईटला जाणार की नाही, तशी एअरची डेन्सिटी इन्क्रीज होणार, डेन्सिटी इन्क्रीज होणार, पण काय सांगितलं तुम्हाला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मात्र काय होत जाणार, इन्क्रीज होत जाणार. कारण कूल एअर मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो असतो ना, तो जास्त असतो, आणि हॉट एअर ते सेंटेन्स दिलं बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ हॉट एअर इज लेस दॅन कूल एअर. म्हणजे या दोघांमध्ये तुम्ही विचार केला ना, कुठल्या एअर मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे, कूल एअर मध्ये जास्त आहे. म्हणजे बघा, जसं कूल होत जाणार तसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन्क्रीज होत जाणार. थर्ड पॉइंट आहे. नेक्स्ट, hence the direction of light rays coming from a distant object keep changing according to law of refraction. दूरवरून येणारी जी ऑब्जेक्टचे जे रेज आहेत ना, ते आपले डायरेक्शन काय करतात, चेंज करतात अकॉर्डिंग टू लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. दूरवरून जेव्हा रेज येत, हे तुम्हाला जवळून नाही दिसणार ना, लक्षात घ्या, खूप दूरवरून असं जाणवतं तुम्हाला, म्हणजे हे डिस्टन्स जवळ नाहीये, खूप लांब आहे, तरच तसं होणार. मग इथून दूरवरून जे येणारे ऑब्जेक्ट आहेत, त्याचे रेज आहेत ना, त्यांची डायरेक्शन काय होते, चेंज होते. आता समजा मी इथे आहे आणि ऑब्जेक्ट जवळ आहे, तर तिथून येणारे रेज आहेत ना, त्यांची डायरेक्शन चेंज नाही होणार, कारण डिस्टन्स कमी आहे. पण खूप दूरवरून येत असतील तर मात्र डिस्टन्स जसं वाढत जाणार की नाही, तसं ह्या जो रे आहे ना, त्यांच्या डायरेक्शन मध्ये थोडासा काय होत जातो, चेंज होत जातो. नेक्स्ट, this make the light rays coming from distant object appear to come from an image of the object inside the ground as shown in the figure. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे हे जे रेज कुठून आल्यासारखे वाटतात, ऑब्जेक्टच्या इमेज कडून आल्यासारखे वाटतात. ही ऑब्जेक्ट, ही त्याची इमेज, जसं आपण आरशामध्ये बघितलं की नाही, आपण आरशासमोर उभा आहे, आपण ऑब्जेक्ट, आरशामध्ये आपल्यासारखी व्यक्ती दिसते, ती म्हणजे इमेज. तसं इथे बघा, हे झाड आहे समजा, इथे बघा याची इमेज इथे तयार आहे, म्हणजे रेज प्रत्यक्षात आले इथून, पण आपल्याला असं वाटतं की ते इथून रेज आल्यासारखे वाटतात. दिस इज कॉल्ड मिरेज. याला काय म्हणतात, मिरेज. अजून एक पॉइंट सांगितलं बघा, दिस फॉर्मेशन ऑफ मिरेज इज इफेक्ट ऑफ चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन द ऍटमॉस्फिअर. बघा कशामुळे होतं, लक्षात आलं का, याला रिझन आहे तो म्हणजे कोणतं, चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ऍटमॉस्फिअर.
ऍटमॉस्फिअर मधला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होत जातोय, चेंज होत जातोय. त्यामुळे अशा प्रकारे घडतं. अजून एक तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर बघा, अँड इल्युशन ऑफ अपीअरन्स ऑफ वॉटर ऑन अ हॉट रोड ऑर इन अ डेझर्ट इज अ एक्झाम्पल ऑफ मिरेज. कधी कधी ना वाळवंटामध्ये मृगजळ दिसतं. मृगजळ म्हणजे पाणी नाहीये तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की खाली पाणी असल्याचा भास होतो. त्याला मराठीत मृगजळ म्हणतात. म्हणजे आपल्याला वाळवंटामध्ये असं भास होतो की जणू काही खाली पुढे गेल्यानंतर पाणी आहे. हे पण कशाचं एक्झाम्पल आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके.